आज सकाळपासूनच पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले होत आहेत। पाकिस्तानच्या पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इमर्जन्सी बैठक बोलावली आहे। रावळपिंडी, गुजरावाला आणि लाहोरमध्ये हे हल्ले झाल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा आहे। पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीमचं नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे आताची सर्वात मोठी बातमी आता समोर येते आहे। पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नुकसान, तर पाकिस्तानी एअर डिफेन्स सिस्टीमचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे। पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इमर्जन्सी बैठक आता बोलावलेली आहे। आज सकाळपासूनच पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले झालेले आहेत। आपण पाहतोय लाहोरमध्ये वारंवार यासारखे हल्ले होत आहेत सकाळपासूनच। खरं तर स्फोटांनी लाहोर हादरलंय, मात्र हे दृश्य आपण पाहतो। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत होते। आवेश, खरं तर आपण पाहतोय की आज सकाळपासूनच पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले होत आहेत। लाहोर शहर स्फोटांनी हादरलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आता इमर्जन्सी बैठक बोलावली। काय अपडेट? भारताने दहशतवादी हल्ला केल्यानंतर पाकिस्तानवर बैठकावर बैठका होत आहे। पण आज सकाळपासून पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ल्याची एक साखळी तयार झाली आहे। सुरुवातीला लाहोरमध्ये ड्रोन हल्ला झाला, त्यानंतर रावळपिंडी आणि गुजरावाल या शहरामध्ये सुद्धा हल्ले झालेले आहेत। पण आताचा जो आपण व्हिडिओ बघू शकतो कशा प्रकारे ड्रोन हल्ला झाला आणि या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानची हवाई सुरक्षा प्रणाली नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे। आणि हा खूप मोठं नुकसान असेल, कारण जर एखाद्या देशानं जर अटॅक केला तर ते एअर डिफेन्स सिस्टीम ते पाडून टाकतो तो हल्ला। पण आता जर त्याचंच नुकसान झालं तरी खूप मोठी गंभीर बाब आहे। आणि पण सर्वात म्हणजे सकाळपासून हे ड्रोन हल्ले होत आहे, पण हल्ले कोण करत आहे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी महत्त्वाची बैठक बोलवली आहे आणि या कालपासून जी घटना घडत आहे त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। करण नक्कीच आवेश, महत्त्वाचे खरं तर आपण पाहतोय की आज सकाळपासून ड्रोन हल्ले होतात। मात्र या व्यतिरिक्त आणखीन एक मोठी घडामोड घडली आहे। बलुचिस्तानने जो हल्ला केला ज्यामध्ये एकंदरीत 14 पाकिस्तानी जवान ठार झाल्याचं कळतंय, त्याबाबत सुद्धा या बैठकीमध्ये काही चर्चा होऊ शकते का? पाकिस्तानकडून दुहेरी संकट आहे। एक तर भारतावर ज्यावेळेस पहलगाम इथे हल्ला केल्यानंतर भारतानं काल जशास तसे उत्तर दिलं, पण त्यापूर्वी बलुचिस्तान यांच्यावर होणारे अत्याचार चालू होते। त्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तान एक संघटना आहे बलोच नावाची, त्यांनी सुद्धा आता पाकिस्तानच्या सैनिकांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे। गेल्या काही आठवड्यात आपण बघू शकतो की पाकिस्तानचे दररोज 4 ते 5 सैनिक हे बलुचिस्तानमध्ये मारले जात आहे। काल आयडी लावून पाकिस्तानच्या लष्कराचं वाहन उडवण्यात आलं होतं। त्या वाहनात एकूण 14 जण मारले गेले होते आणि त्याच्यात एक लष्करी अधिकारी सुद्धा होता। कारण त्या पार्श्वभूमीवर सुद्धा पंतप्रधानांनी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। नक्कीच आवेश, जसं की आपण पाहतोय पहलगाम हल्ल्याचा बदला घेत ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं। यशस्वीरित्या हे ऑपरेशन राबवण्यात आलं आणि त्यानंतर त्वरितच पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघात धाव घेतली होती।